नमस्कार, महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा आता मुलांच्या शाळा चालू झाल्यात तर त्यांच्या डब्याला चपाती भाजीच्या ऐवजी दुसरं काय द्यायचं, तर अशा पद्धतीने मस्त अशी ताज्या आंब्याची रेसिपी करून बघा। तर इथं ना एक मध्यम साईजचा मी आंबा घेतलेला आहे आणि आंबा हा छान पिकलेला आहे। तर अशा पद्धतीने या आंब्याचा मी सर्व गर काढून घेते। तर आंबा थोडासा गोडच बघून म्हणजे गोडसरच घ्यायचा, जास्त आंबट नको। तर हा छान गोड असा आंबा आहे आणि गर पण मस्त असा निघालेला आहे आंब्याचा। आता इथं हा आंबा ना मिक्सरला फिरवून न घेता मी याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले त्याच्या। तर आता फोडी करून झालेले आहेत। तर इथं ना मी आज बनवते मस्त ताज्या आंब्याचा शिरा। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करत ठेवली, कढईमध्ये तूप घातलेलं आहे। तर तूप थोडंसं वितळून दिलंय। तुपाच्या ऐवजी आपण इथं डालडा किंवा तेल पण वापरू शकतो, त्याने सुद्धा मस्त रवा तयार होतो। आता तूप वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे। तर आता हा रवा ना मी बारीक गॅसवरती एक 7 ते 8 मिनिटं अगदी बारीक गॅसवरती हा रवा भाजून घेणार आहे। म्हणजे कसं होतं, जेवढा आपण बारीक गॅसवरती छान असा रवा भाजून घेऊ ना तेवढा तो छान भाजला जातो। मस्त खमंग असा एक त्या रव्याला असा वास येतो आणि मस्त खमंगपणा येतो। त्याच्यामुळे रवा बनवल्यानंतर पण भरपूर वेळ मऊ मोकळा असा लुसलुशीत राहतो त्यासाठी। आणि मोठ्या गॅसवरती भाजला तर पटकन करपला जातो आणि मग चव पण एवढी आपल्या त्या रव्याला व्यवस्थित येत नाही। त्यासाठी थोडासा वेळ आपल्याला इथं द्यायला लागतो रवा भाजायला। तर मी आता इथं एक 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवरती हा रवा चांगला भाजून घेतलाय। जोपर्यंत रवा छान असा सुटा सुटा होत नाही ना आणि खमंगपणा येत नाही किंवा एक मस्त असा त्याला रंग येत नाही ना खरपूस, तोपर्यंत हा रवा भाजून घेतलाय मी। तर इथे बघू शकता एक 7-8 मिनिटं हा रवा बारीक गॅसवरती भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले, आपल्या आवडीनुसार घालायचे। तर इथे मी मनुके, काजू बदाम आणि थोडासा पिस्ता घातलेला आहे। तर आता इथं ते सुद्धा मी आता रवा आणि हे ड्रायफ्रुट्स हे सगळं 5 मिनिटं परत बारीक गॅसवरती चांगलं भाजून घेते। आणि इथं बघू शकता रवा चांगला भाजला गेलेला आहे आणि मस्त रंग सुद्धा आले, रव्याला सुद्धा छान रंग आलाय आणि छान असा मोकळा मोकळा पण झालेला आहे। आता रवा मी काढून घेतलाय। आता त्याच कढईमध्ये मी इथं पाणी घालते, पाण्याच्या ऐवजी इथं आपण दूध सुद्धा वापरू शकतो। तर अर्धी वाटी मी जाड रवा घेतलाय, त्यासाठी ना एक 1.25 वाटी पाणी घालते। पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालणार आहे। म्हणजे कोणताही आपण गोडाचा पदार्थ केला ना थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे छान चव येते त्याला। आता इथं थोडंसं आणि तूप सुद्धा घालणार आहे, अगदी थोडंसं तूप घालणार आहे। म्हणजे काय होतं, रवा मस्त बराच वेळ असा मऊ राहतो आणि मोकळा मोकळा पण होतो त्यासाठी। आता या पाण्याला चांगली अशी उकळी आल्यानंतरच हा जो भाजून घेतलेला रवा आहे ना या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि लगेचच असा मिक्स करून घ्यायचा। गॅस थोडासा कमी केलाय मी, कारण पटकन पाणी हे सगळं रव्यामध्ये आटलं जातं, त्यासाठी गॅस कमी करून हा रवा चांगला मिक्स करून घेतलाय। आता त्याच्यानंतर ज्या ह्या आंब्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या, या आंब्याच्या फोडी मी या रव्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। कारण आंबा छान पिकलेला आहे त्याच्यामुळे याला मिक्सरमध्ये बारीक न करता अशा फोडी जरी घातल्या ना तरी खूप मस्त अशा बारीक होतात, या आंब्यामध्ये मिक्स होऊन जातात। आणि इथं बघू शकता तुम्ही छान अशा या फोडी मिक्स झालेल्या आहेत आणि रव्याला रंग सुद्धा किती मस्त आलाय। आणि मला अशा फोडी आवडतात रव्यामध्ये, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता आंबा। तर आता छान रवा मिक्स करून झालेल्या आंब्याच्या फोडी सुद्धा मिक्स झालेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये साखर घालते। तर आंबा सुद्धा गोड होता आणि अर्धी वाटी रवा घेतला, तर त्यासाठी मी पाव वाटी साखर घेतली, खूप जास्त साखर घेतली नाही। तरी या एवढ्याशा साखरेने पण खूप जास्त गोड झाला होता आणि साखर जाड आहे त्याच्यासाठी अगदी थोडीशी कमी वापरली होती। तर आता सर्व रवा मी परत हा मिक्स करून घेतलेला आहे आणि रंग पण खूप भारी आलाय रव्याला, एकदम असा पिवळा कलर आलाय रंग टाकल्यासारखा। तर हा रवा चांगला मिक्स करून घेतलाय आणि ह्याच्यावरती झाकण घालून मी परत बारीक गॅसवरती साखर थोडीशी आता विरघळून द्यायची आणि रवा पण चांगला वाफलून द्यायचा। तर झाकण घालते आणि 5 मिनिटं हा रव्याला चांगली अशी वाफ काढून घेते। इथं बघू शकता मस्त रवा असा एक 5 मिनिटानंतर मस्त रवा तयार झालाय।
तर तुम्हाला इथं दिसतच असेल, कारण एकदम मऊ मोकळा आणि असा छान रवा तयार झालेला आहे. आणि हा गरम असल्यामुळे आपल्याला असा वाटतोय, पण थोडासा हा रवा थंड झाला ना, याची वाफ गेली ना की हा रवा अगदी खूप मोकळा, मऊसूत आणि लुसलुशीत असा तयार होतोय. तर छान असा इथं आंब्याचा शिरा तयार झालाय. तर आता अशा पद्धतीने मी झाकण घालते, एक 5 मिनिटं ठेवून देते, म्हणजे याची वाफ सगळी निघून जाईल. आणि इथे तयार झालाय बघा, मस्त तयार झालाय ताज्या आंब्याचा रवा किंवा ताज्या आंब्याचा शिरा. तर चला मग, तुम्हाला रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा.